सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आलो आहो आपण SRTच्या शेतात. SRT शेती ही आता बहुतेक भागात दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कारण मजुराचा वाढता खर्च व शेतीचे नांगरटी वगैरे ट्रॅक्टर हा इतर खर्च याच्यामुळे शेती ही परवडणारी झालेली आहे. तर त्याच्यामध्ये कमीत कमी खर्च कसा होईल व जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल त्याच्यामुळे SRT ही नवीन पद्धत आपण दिवसेंदिवस खूप वाढत चाललेली आहे हे आपण बघत आहोत. तर आज आपण SRT शेतीच्या पट्ट्यामध्ये आलेलो आहोत. तर हे बघू शकता आपण उन्हाळ्यामध्ये बेड तयार केले होते. कमीत कमी 4 ते 4.5 फुटाचा 2 बेडमधील अंतर होतं आणि या बेडमधील अंतर मध्ये हे आता बेड थोडे जास्तीचं जोराचं पाणी आल्यामुळे वाहतुनी पाणी आल्यामुळे हे बेड जे आहेत थोडे आता कमी झालेले आहेत. थोडं वावर पैवटतं नसून थोडा गोटाळीचं शेत आहे. परंतु याच्यामध्ये आपण बघू शकता हे पूर्ण उन्हाळी आपण याच्यामध्ये मक्का पेरला होता. हे आपण मक्क्याचे धसं बघू शकता जुने धसं, आणि हे धसा आता निकृष्ट होत चाललेले आहेत म्हणजे पूर्णपणे सडत चाललेले आहेत. हे आता आपण बघू शकता हे आवाज मोडत आहोत आपण. पायाने जरी असं थोडंसं आपण याच्यावर पाय दिला तर हे एकदम मोडून जातात. म्हणजे याचा फायदा असा होईल आपल्याला की जे या धसाईचं जे खत आहे ते धसे इथं सोडून जातील आणि त्याचं खत जे आहे ते खत इथं याला लागणार आहे आणि या जमिनीची सुपीकता वाढणार आहे. जमिनीची सुपीकता वाढणार आहे याचाच अर्थ आपल्याला उत्पादन म्हणजे पीक चांगलं येईल आणि पीक चांगलं आलं तर उत्पादन चांगलं होईल. तर हे दोन्ही तास आपण बेडवरती लावलेले होते. हे बघू शकता आपण. इकडून पण तास लावला होता मक्याचं आणि इकडच्या साईडनं पण मक्याचं तास लावलं होतं. धसा आहेत धसा आहेत आपण बघू शकता. दोन्ही साईडनं धसा आणि हे बेडवरतीच आपण लागवण केली होती. बेड तयार केले होते आणि या बेडवर आपण हे मक्याचं चांगलं उत्पन्न आपल्याला झालेलं आहे. आणि यावर्षी आपण याच बेडवरती कोणत्याही प्रकारची नांगरटी न करता, खुरपणी न करता, कोणत्याच प्रकारचे डवरे न मारता आपण सरळ जे बेड होते त्या बेडवरती नुसतं आपण बीज आणून ते बीज लागवण केलेली आहे आणि त्याच्यावरती ठिबक टाकून आपण ही पराठी काढलेली आहे. आपण बघू शकता. तर खूप अशी म्हणजे याच्यामध्ये थोडं निंदन पण केलेलं नाही आहे, म्हणजे गवत पण याच्यामध्ये जास्त झालेलं नाही आहे. निंदन म्हणजे एक वेळ निंदन काढलेलं आहे ते पण असं वरच्यावर काढलेलं आहे. थोडं 4-5 बाया फिरून हाताने उपटून गवत उपटलेलं आहे. असं खूप काही 3 ते 4 बायामध्ये या शेताचं हे पूर्ण 2.5 एकर शेत आहे आणि या शेताचं निंदन झालेलं आहे. म्हणजे खूप कमी खर्च आलेला आहे. गवताचं प्रमाण आपण बघू शकता काहीच नाही आणि याला बेड असल्यामुळे कोणत्याच प्रकारचं याला वहीवर पण नाही. त्यामुळे आपल्याला म्हणजे पूर्ण जे 6 ते 7 एकर क्षेत्र आहे ते 6 ते 7 एकर क्षेत्रात आपण बेड तयार करून SRT पद्धतीचं आपण शेती केलेली आहे. तिथं तूर पराठी आहे, काही भागात इथं नुसतं पराठी आहे आणि पराठी पण कशी वाढलेली आहे आपण एकदम चांगल्या पद्धतीने बघू शकता. याला महत्त्वाचं कोणत्याच प्रकारचं अजून डवरा नाही, वकर नाही आणि त्यातल्या त्यात म्हणजे याला कोणत्याच प्रकारचा आणखी फवारा पण मारलेला नाही. तणनाशकचा पण फवारा याला मारलेला नाही आणि वरचा टॉनिकचा पण फवारा नाही आणि विशेष म्हणजे खत पण याला कोणत्या प्रकारचं आतापर्यंत दिलेलं गेलेलं नाही. खत नसतानासुद्धा ही पराठी आता टोंगळाच्या वर गेलेली आहे. म्हणजे ही विशेषतः या SRT पद्धतीत जाणून येते. याला दुसऱ्याच आपण बाजूच्या शेतात आपण दाखवणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये की बिना SRT शेती आणि SRT शेतीमध्ये काय फरक आहे. एकाच दिवसची लागवण झालेली आहे आणि त्यांची पराठी याच्या अर्ध्यामध्येच आहे. म्हणजे हे जर 3-4 फूट वाढलेले असेल तर ते 1.5 ते 2 फुटापर्यंतच त्याचं अजून उंची वाढलेली आहे. हे बघू शकता आपण. हे धसं हे जे अवशेष आहेत मागच्या मक्का पिकाचे हे अवशेष तसे आपण याच्यामध्ये कुजून ठेवत आहोत. म्हणजे हे जाळलेलं नाही आहे. आपण याला कोणत्याच प्रकारचं आपण
आग लावलेलं नाही आहे तर हेच असं टाकून याच्यामध्ये हा सडवा केलेला आहे. हा दिवसेंदिवस सडत आहे आणि याचीच खत होऊन या जमिनीला लागणार आहे आणि आपलं जमीन जो म्हणजे हा बेड सुपीक होणार आहे आणि बेडवरती जो पण आपण लागवण करू ते आपली एकदम पद्धतशीर व्यवस्थितरित्या होणार आहे आणि त्याला आपल्या पिकाला फायदा होणार आहे. तर आपण बघू शकता हे पूर्ण शेती कशाप्रकारे पराठीचं क्षेत्र फुललेलं आहे. तर आपणही मजुराचा खर्च जो जास्त होणार आहे तो कुठं कमी करण्यात यावा. ट्रॅक्टरचा खर्च म्हणजे एकरी आपल्याला दरवर्षी जो नांगरटीमध्ये वखरणीमध्ये पूर्ण 40,000 ते 50,000 रुपये खर्च होतो तो कशाप्रकारे वाचणार आहे याची आपण थोडे याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे आणि तो खर्च आपण पुढे जो खत वगैरे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थापनात लावू आणि उत्पादनात आपली वाढ होईल. धन्यवाद.